लोकपाल म्हणजे भ्रष्टाचाराचा काळ अशा बोंबा ठोकत अण्णा हजारेंनी 2011 साली दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाची सुरुवात केली। अण्णांच्या या आंदोलनानं देशातील वातावरण ढवळून निघालं आणि केंद्रातील काँग्रेस प्रणित युपीए सरकार अगदी गुडघ्यावर आलं। त्यानंतर भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्यासाठी, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 17 डिसेंबर 2013 रोजी संसदेमध्ये लोकपाल विधेयक मंजूर झालं आणि 16 जानेवारी 2014 रोजी देशामध्ये लोकपालची स्थापना झाली। पुढे 5 महिन्यात देशात सत्तांतर झालं, भाजप सत्तेत आली, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि अण्णा हजारेंसह लोकपालला कोणत्या बिळात घुसवून ठेवलं हे देशातील जनतेला कळलं देखील नाही। आता अण्णा हजारे आणि लोकपाल अदृश्य स्थितीत असताना मोठ्या उदार हेतूनं भ्रष्टाचार विरोधातील लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतली आणि देशातील सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपच्या दावणीला बांधून अगदी वॉशिंग मशीन मध्ये टाकून धुवून पुसून चक्काचक करण्याचं स्वच्छ भारत अभियानच त्यांनी सुरू केलं। मोदींनी भ्रष्टाचारांना भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ करण्याची मोहीम इतक्या जोरदारपणे चालवली की 16 जानेवारी 2014 ला स्थापन झालेल्या लोकपालवर थेट 5 वर्षांनी म्हणजे मार्च 2019 मध्ये पहिल्या अध्यक्षांची नियुक्ती करण्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींना झाली। बरं, 2019 ला लोकपालवर पहिल्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यापासून ते अगदी 2025 पर्यंतच्या 6 वर्षात 2 लोकपाल अध्यक्षांनी इतकं काम केलं की ही संस्थाच देशवासियांच्या विस्मरणात गेली। अगदी देशातील 140 कोटी लोकांना स्मृतिभ्रंश व्हावा आणि लोकपाल आठवूच नये अशी अवस्था या संस्थेवर आली। पण आता अचानक चलो कुछ तूफानी करते हैं असं म्हणत लोकपालच्या अध्यक्षांनी असं काही हटके काम केलंय की ते सध्या देशात चर्चेचा विषय बनलेत। आता तुम्ही म्हणाल या लोकपालच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी असं काय केलंय की कुणाला आठवणीत नसणारी संस्था अचानक चर्चेत आली आहे? तर याचं उत्तर आहे 6 वर्षात 1.5 दमडीचं कामही न करता आता याच लोकपालांनी थेट आलिशान गाड्यांचा हट्ट धरलाय। म्हणजे लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांना हव्यात 5 कोटीच्या 7 BMW गाड्या। बरं, त्यातही त्यांना BMWचं स्पेसिफिक मॉडेलच हवंय, म्हणजे BMW 3 सिरीज 330 Li हे मॉडेल आणि या प्रत्येक गाडीची किंमत आहे 70 लाख रुपये। आता लोकपालच्या अध्यक्षांनी BMW गाड्यांच्या खरेदीचं टेंडर काढल्यावर देशभरातून त्यांना ट्रोल केलं गेलंय। अगदी काँग्रेसनं तर लोकपालनं आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या कोणत्या प्रकरणांमध्ये तपासाला सुरुवात केली आणि कोणाला अटक केली असे सवाल करत लोकपाल आता शौकपाल बनलंय अशी टोलेबाजी केली आहे। त्यामुळे लोकपालच्या BMW खरेदीच्या टेंडरवरून देशातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे। त्यामुळेच या व्हिडिओमध्ये लोकपाल बाबत निर्माण झालेला वाद नेमका काय, लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी BMW कार खरेदी करण्याबाबत प्रश्न का उपस्थित केले जात आहेत हे तर आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत। मात्र त्या व्यतिरिक्त लोकपाल म्हणजे नेमकं काय, लोकपालनं आतापर्यंत किती उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी केली आहे आणि किती प्रकरणात कारवाई केली आहे, तसेच लोकपालवर आतापर्यंत किती कोटी रुपये उधळले गेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये नीट समजून घेणार आहोत। मात्र त्याआधी माझं हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत तर मी बनवत असलेले हे व्हिडिओ त्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत। सो पटकन माझं हे चॅनल सबस्क्राईब करा। आता व्हिडिओमध्ये पुढे जाताना पहिल्यांदा लोकपालच्या BMW गाड्या खरेदीच्या निविदेमध्ये असं काय आहे ज्यामुळे वाद निर्माण झालाय ते सविस्तरपणे समजून घेऊ। तर भारतीय लोकपाल कार्यालयानं 16 ऑक्टोबर 2025 रोजी 7 BMW कार खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली आहे। या BMW कार लोकपाल अध्यक्ष आणि इतर 6 सदस्यांसाठी आहेत। या निविदेमध्ये असं म्हटलंय की या कार पांढऱ्या रंगाच्या लांब चाकाच्या BMW 3 सिरीज 330 Li स्पोर्ट्स मॉडेलच्या असणार आहेत। प्रत्येक कारची किंमत 70 लाखांपेक्षा जास्त आहे। 7 कारची एकूण किंमत 5 कोटींपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे। इच्छुक डीलरनी त्यांचे प्रस्ताव 6 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत। 7 नोव्हेंबर पासून बोली सुरू होईल आणि निविदा प्रसिद्ध झाल्यापासून 2 आठवड्यांच्या आत, परंतु 30 दिवसांपेक्षा जास्त वेळ न घेता गाड्या आम्हाला वितरित कराव्यात। गाड्या आम्हाला डिलिव्हर झाल्यावरती BMWच्या डीलरनी आमच्या चालकांना आणि कर्मचाऱ्यांना वाहन तंत्रज्ञान,
सुरक्षा व्यवस्था आणि गाड्यांची देखभाल यांचा समावेश असलेलं 7 दिवसांचं प्रशिक्षणही द्यावं. पाहिलं किती डिमांडवर डिमांड केल्या गेल्या त्या. आणि हे कोण करतंय? ज्यांनी 6 वर्षात भ्रष्टाचाराच्या एकाही प्रकरणावरती 2 मिनिटंही काम केलेलं नाहीये ते लोकपाल. आता लोकपालच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या डिमांडवर डिमांड पाहिल्यानंतर विरोधकांसह नेटकऱ्यांनी ही टीकेची झोड उठवली आहे. भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था इतक्या महागड्या गाड्या का खरेदी करतेय? टॅक्स पेअरचा पैसा अशा प्रकारे का उधळला जातोय? असे सवाल लोकपालला केले जाऊ लागलेत. तर काहींनी या मुद्द्यावरून थेट मोदी सरकारलाच लक्ष केलंय. मोदी सरकारनं लोकपालमध्ये चमको आणि ऐशोआरामाच्या मागे धावणारे लोक भरून ही संस्था नष्ट केली आहे अशी टीका केली आहे. आतापर्यंत आपण पाहिला लोकपालच्या BMW टेंडरचा वाद. मात्र यानंतर याच वादाच्या निमित्तानं आपण BMWच्या टेंडरमुळे चर्चेत आलेलं लोकपाल नेमकं काय आहे तेही नीट समजून घेऊ. लोकपाल ही भारतातील एक स्वतंत्र आणि निष्पक्ष सरकारी संस्था आहे, जिला सार्वजनिक तक्रारींच्या आधारे वरिष्ठ सरकारी अधिकारी, मंत्री आणि अगदी पंतप्रधान यांच्या देखील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. 16 जानेवारी 2014 रोजी याच लोकपालची स्थापना झाली आहे. लोकपालमध्ये 1 अध्यक्ष आणि 8 सदस्य असतात. लोकपालच्या स्थापनेनंतर तब्बल 5 वर्षांनी पिनाकी चंद्र घोष मार्च 2019 मध्ये पहिले लोकपाल अध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपला. आता लोकपालचे सध्याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती अजय खानविलकर. तर लोकपालचे इतर सदस्य आहेत न्यायमूर्ती संजय यादव, न्यायमूर्ती राज अवस्थी, न्यायमूर्ती एल नारायण स्वामी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा, गुजरातचे माजी मुख्य सचिव पंकज कुमार आणि माजी सचिव अजय तिर्की. दरम्यान लोकपाल अध्यक्ष अजय खानविलकर हे मराठी आहेत. खानविलकरांचा जन्म पुण्यामध्ये झालाय, तर कायद्याचं शिक्षण त्यांनी मुंबईतून घेतलंय. अजय खानविलकर हे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती राहिले. मात्र इतक्या उच्च पदावरती काम केलेली ही मराठमोळी व्यक्ती सध्या काय करते? तर लोकपालच्या नावाखाली स्वतःचे लक्झुरियस शॉक पूर्ण करण्याचं काम. आणि हीच लाजिरवाणी गोष्ट आहे. असो, आता मात्र आपण लोकपालच्या कामाची पद्धत आणि त्यांची नियुक्ती कशी होते ते समजून घेऊ. लोकपालचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, भारताचे सरन्यायाधीश आणि राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एक प्रमुख कायदेतज्ञ यांचा समावेश असलेल्या निवड समितीद्वारे केली जाते. मात्र राष्ट्रपती त्यास अंतिम मंजुरी देतात. अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 5 वर्षांसाठी किंवा त्यांचं वय 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे जे आधी होईल त्याच्या आधारावरती ठरतं. लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांचं वेतन तसेच भत्ते आणि सेवा शर्ती भारताच्या सरन्यायाधीशांप्रमाणेच असतात. आता कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास लोकपालकडे आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची 90 दिवसाच्या आत प्राथमिक चौकशी करणं आवश्यक असतं. जर भ्रष्टाचाराचे पुरावे आढळले तर लोकपाल संपूर्ण चौकशीचे आदेश देऊ शकतात, जी चौकशी सीबीआय किंवा लोकपालच्या स्वतःच्या तपास पथकाद्वारे केली जाऊ शकते. मात्र ही चौकशी 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याची अट आहे. आवश्यक असल्यास हा कालावधी एकूण 12 महिन्यापर्यंत वाढवता येतो. चौकशी दरम्यान एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास लोकपाल त्यांच्यावरती कारवाईची शिफारस करतात आणि या लोकपालच्या चौकशीच्या कक्षेत अगदी पंतप्रधान देखील येतात. आता भारतामध्ये आधीच इतक्या तपास यंत्रणा आणि संस्था आहेत, मग लोकपाल का निर्माण करण्यात आलं ते देखील नीट समजून घेऊ. भारतात लोकपालची मागणी 5 दशकांपूर्वी म्हणजे तब्बल 50 वर्षापूर्वी केली गेली. म्हणजे मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय सुधारणा आयोगानं 1966 मध्ये आपल्या अहवालामध्ये प्रथम केंद्रीय पातळीवरती लोकपाल आणि राज्य पातळीवरती लोकायुक्त स्थापन करण्याची शिफारस केली होती. अशा प्रकारचं मॉडेल आधी स्वीडन मध्ये होतं आणि या स्वीडिश लोकपाल मॉडेलची प्रेरणा भारतानं देखील घेतली. त्यानुसारच लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक पहिल्यांदा 1968 मध्ये संसदेमध्ये मांडण्यात आलं होतं, परंतु लोकसभा विसर्जित झाल्यामुळे ते रद्द झालं.
त्यानंतरची विधेयक 1971, 1977, 1985, 1989, 1996, 2001, 2011 मध्ये देखील मांडली गेली आहे. मात्र 2011 साली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीनं लोकपालची मागणी राष्ट्रीय मुद्दा बनवला. देशभरातील जनतेच्या पाठिंब्याच्या दबावामुळे काँग्रेस प्रणित युपीए सरकार झुकलं आणि त्याच वर्षी मनमोहन सिंग सरकारनं प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा एक गट स्थापन केला, ज्याचं काम भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणं आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणं हे होतं. त्यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त कायदा डिसेंबर 2013 मध्ये संसदेनं मंजूर केला. तर 1 जानेवारी 2014 रोजी राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. अखेर 16 जानेवारी 2014 रोजी लोकपालची स्थापना झाली. लोकपालचा उद्देश भ्रष्टाचार विरुद्ध एक शक्तिशाली आणि स्वतंत्र देखरेख यंत्रणा निर्माण करणं हा होता, जी सरकारपासून स्वतंत्रपणे काम करू शकते आणि ज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांची चौकशी केली जाऊ शकते. मात्र इतके अधिकार असतानाही याच लोकपालनं आतापर्यंत किती भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे ते देखील आपण नीट पाहूयात. लोकपालच्या अधिकृत अहवालानुसार 2019 ते सप्टेंबर 2025 पर्यंत लोकपालला एकूण 6,955 तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र यातील 90% जास्त तक्रारी योग्य स्वरूपात नसल्याचं कारण देत फेटाळण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 289 प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर चौकशीनंतर लोकपालनं फक्त 7 प्रकरणांमध्ये खटले चालवण्यास मंजुरी दिली आहे. पाहिलं लोकपालनं देशावरती किती मोठी मेहरबानी केली होती, देशासाठी किती मोठं काम केलंय ते. तब्बल 6 वर्षात 6,955 पैकी फक्त 7 प्रकरणांमध्ये खटले चालवले आहेत. फक्त 7 प्रकरणात. बरं, लोकपालला प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी फक्त 3% तक्रारी राजकारण्यांविरोधातील होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये पंतप्रधान मोदींविरोधातही 3 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 1 तक्रार फेटाळण्यात आली होती. बाकी 2 तक्रारी अशाच पडून आहेत. तर लोकपालकडे 21% तक्रारी केंद्र सरकारच्या गट अ, ब, क किंवा ड अधिकाऱ्यांविरोधात होत्या. 35% तक्रारी केंद्र सरकारी संस्थांच्या अध्यक्षांविरोधात किंवा सदस्यांविरोधात होत्या. पण लोकपालच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकाही व्यक्तीला निकाल घेऊन दोषी ठरवण्यात आलेलं नाहीये. पण 2 विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रकरणाचा मात्र याच लोकपाल आयोगानं मोठा गाजावाजा केलेला होता. यातील पहिलं प्रकरण शिब्बू सोरेन यांचं होतं. मात्र शिब्बू सोरेन प्रकरणामध्ये 5 वर्षात निकाल काही आला नाही. 2020 मध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिब्बू सोरेन आणि त्यांच्या कुटुंबावरती भ्रष्टाचार करून 108 मालमत्ता जमवल्याचा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या लोकपालनं मार्च 2024 मध्ये सीबीआयला 6 महिन्यात प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले. मात्र 5 वर्ष उलटूनही तपास अजूनही सुरूच आहे. आणि याच दरम्यान शिब्बू सोरेन यांचं 4 ऑगस्ट 2025 रोजी निधनही झालं. तर दुसरं प्रकरण आहे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांचं. याही प्रकरणामध्ये अद्याप कोणताही निकाल आलेला नाहीये. इथेही पुन्हा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात कॅश फॉर क्वेरी संदर्भात तक्रार दाखल केली. महुआ मोइत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून अंदाजे 2 कोटी रुपये आणि दुबईमध्ये फ्लॅट स्वीकारून गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारल्याचे आणि संसदीय लॉग इन शेअर केल्याचेही आरोप आहेत. या प्रकरणामध्ये लोकपालनं मार्च 2024 मध्ये सीबीआयला पूर्ण चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर सीबीआयनं FIR दाखल केला आणि अनेक ठिकाणी छापे देखील टाकले. अगदी जुलै 2025 मध्ये तपास अहवाल लोकपालला सादर देखील केला. मात्र अद्यापही निकाल आलेला नाहीये. यावरून तुम्हाला कळलं असेल की किती काम करतं हे लोकपाल, की ज्यामुळे यांना आता BMW गाड्यांची गरज पडू लागली होती. आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दीड दमडीचंही काम न करणाऱ्या लोकपालनं पैशाची उधळपट्टी किती आणि कशी केली आहे ते देखील पाहूयात.
2019 ते 2024 पर्यंत लोकपालनं तब्बल 315 कोटींपेक्षा जास्त खर्च केले. म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये 16 कोटी, 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 13 कोटी, 2021-22 मध्ये 25 कोटी, 2022-23 मध्ये 197 कोटी आणि 2023-24 मध्ये 62 कोटी. आता 2024-25 चा आकडा येणं बाकी आहे. पण ज्या संस्थेचं कामच शून्य आहे, मग तीच संस्था इतका खर्च करते कुठे? सामान्य जनतेचा पैसा नेमका उधळते तरी कुठे? तर हा पैसा उधळला जातोय लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या लक्झुरियस लाईफस्टाईल वरती, महागडे शौक पूर्ण करण्यावरती आणि काहीही काम न करता BMW सारख्या आलिशान गाड्या खरेदी करण्यावर. म्हणजे सामान्यांनी दिवस रात्र एक करून कमवायचं, टॅक्स भरायचा आणि याच सामान्यांच्या टॅक्सच्या पैशावरती मौज मजा करायची या अशा लोकपालांनी. मग कसले हे लोकपाल? हे तर जनतेच्या पैशावर स्वतःचे शौक पूर्ण करणारे भोगपालच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या विषयाबाबतची तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.